सर्वांना नमस्कार. आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये भूगोल या विषयातील काही संभाव्य प्रश्न पाहणार आहोत. तर आपल्याला विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पोलीस भरती, सरळ सेवा परीक्षा किंवा इतर परीक्षा असतील त्यामध्ये हमखास अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त आपल्याला म्हणजे की फायदा होईल या अनुषंगानेच संभाव्य प्रश्न पाहणार आहोत. तर आपण जास्तीचा वेळ न लावता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. त्यामध्ये बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की पृथ्वीच्या भूपृष्ठालगत असणारा जो की वातावरणाचा थर आहे तो कोणता आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, पृथ्वीचं जे काय भूपृष्ठ आहे याच्या लगत असणारा वातावरणाचा जो थर असतो त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो तर तपांबर म्हणतो. प्रश्न महत्त्वाचा आहे आणि आलेला आहे. यापूर्वीसुद्धा हे प्रश्न बरेच वेळेस रिपीट झालेले सुद्धा आहेत मित्रांनो. चला, पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आपल्या व्हिडिओमध्ये. तर पृथ्वीचे तापमान कोणामुळे नियंत्रित होते बघा, किंवा कशामुळे नियंत्रित होतं तापमान. तर वातावरण. लक्षात घ्या, पृथ्वीचं तापमान नियंत्रित करण्यामध्ये वातावरणाची भूमिका हे काय असणार आहे तर एक महत्त्वाची असणार आहे. चला, आता आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. ओझोन वायूचा जो काय सर्वाधिक भाग वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर स्थितांबर असणार आहे. मित्रांनो, जवळपास 90% जो की असणारा ओझोन वायूचा भाग आहे तो आपल्याला स्थितांबर या वातावरणाच्या भागामध्ये दिसून येतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ओझोन या वायूच्या संदर्भात दुसरा प्रश्न, जागतिक ओझोन दिन कधी असतो. तर लक्षात घ्या, 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन आपल्याला पाहायला मिळतो. 16 सप्टेंबर. लक्षात घ्या मित्रांनो, IMPI खूप वेळा हा प्रश्न तर रिपीट झालेला दिसून येतो आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला बघा, संदेश वहनासाठी वातावरणाचा कोणता थर उपयुक्त आहे. आपल्याला बघा, एकूण संदेश वहन करायचं असेल तर त्या ठिकाणी आयनांबर हा वातावरणाचा थर आपल्याला त्या ठिकाणी उपयुक्त असलेला पाहायला मिळतो. म्हणजेच की रेडिओ लहरीचं जे की बघा परावर्तन आपल्याला पाहायला मिळतं. रेडिओ लहरी कोणत्या वातावरणाच्या थरामध्ये सक्रिय होताना दिसून येतील तर आयनांबर. लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ओझोनचे रेणुसूत्र काय आहे. आता या ठिकाणी बघा, ओझोनचं रेणुसूत्र याच्या अगोदर बी आपल्याला विचारलं गेलेलं आहे बऱ्याचशा एक्झाममध्ये. हा प्रश्नसुद्धा रिपीट होतो. तर O3 हे काय असणार आहे तर या ठिकाणी ओझोनचं असणारं रेणुसूत्र असेल मित्रांनो O3. हे या प्रश्नाचं आपल्या उत्तर असणार आहे. आणि मला एक सांगा, मग कमेंट सेक्शनमध्ये आपण उत्तर द्यायचं आहे की बाबा जे असणारा ओझोन आहे हा कोणत्या रंगाचा वायू आहे. लक्षात घ्या, ओझोनचा रंग कोणता, प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे मित्रांनो. तर पुढे जाऊया आपण. 0° अक्षवृत्ताला काय म्हणतात. 0° अक्षवृत्ताला त्या ठिकाणी विषुववृत्त म्हणतात. बघा, हा सुद्धा प्रश्न बरेच वेळेस रिपीट झालेला आहे पोलीस भरतीमध्ये सुद्धा. तर 0° अक्षवृत्त म्हणजे काय तर विषुववृत्त पृथ्वीच्या मध्यातून जातं. कोणत्या अक्षवृत्ताला कर्कवृत्त म्हणतात. मित्रांनो, पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये, लक्षात घ्या, पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये 23.5° जे काय अक्षवृत्त आहे त्याला काय म्हणायचं आपण तर त्या ठिकाणी कर्कवृत्त म्हणायचं. भारताच्या मध्यातून गेलेलं आहे, 8 राज्यातून गेलेलं आहे मित्रांनो. लक्षात घ्या, कर्कवृत्त हे किती राज्यातून गेलेलं आहे तर 8 राज्यातून गेलेलं आहे. मग मला आता कमेंट सेक्शनमध्ये आपण सांगायचं आहे की कर्कवृत्ताला 2 वेळा छेदणारी नदी कोणती आहे, हे कमेंट सेक्शनमध्ये आपण सांगायचं आहे. चला, आता या ठिकाणी बघा, कोणत्या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणतात असा एक पुढचा प्रश्न आहे आपल्याला मित्रांनो. लक्षात घ्या, कोणत्या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हटलं गेलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय सांगता येईल तर जे की आपलं पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध आहे, या दक्षिण गोलार्धामध्ये साधारणतः 23.5°चं जे काय अक्षवृत्त आहे त्याला आपण काय म्हणतो तर त्या ठिकाणी मकरवृत्त म्हणतो. लक्षात घ्या. मग आता एक महत्त्वाचा प्रश्न इथं आपल्याला विचारला जाऊ शकतो, विचारलेला बी आहे बऱ्याच एक्झाममध्ये आपल्याला. कर्कवृत्त, त्याच्यानंतरचं असणारं विषुववृत्त, नंतर मकरवृत्त, हे तीनही जे काय अक्षवृत्त आहेत ते कोणत्या खंडातून जातात. तर तो खंड कोणता आहे मित्रांनो तर आफ्रिका हा खंड असलेला दिसून येतो आपल्याला. कोणत्या खंडातून कर्कवृत्त, विषुववृत्त, मकरवृत्त जातात तर आफ्रिका खंडातून जातात. त्याच्यानंतर कोणत्या खंडाला काळे खंड म्हणतात. तर बघा, आफ्रिका या खंडाला काळे खंड म्हणायचं. प्रश्न हा सुद्धा बरेच वेळेस रिपीट झालेला आहे मित्रांनो. लक्षात घ्या, आफ्रिका खंडाला काय म्हणतात तर काळे खंड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. बघा, प्रश्न इथं महत्त्वाचा बनतो.
कोणत्या खंडाला? तर आफ्रिका खंडाला काय म्हणतात? तर काळे खंड. महत्त्वाचा प्रश्न आपल्याला हा सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की पृथ्वीचा आकार कसा आहे, अशा स्वरूपात सुद्धा आपल्याला बघा प्रश्न यापूर्वी आलेला आहे. तर आपली पृथ्वी ही कशी आहे? तर त्या ठिकाणी लक्षात घ्या जी की उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन्ही ध्रुवाचा जर विचार केला तर आपल्याला ती चपटे असलेली दिसून येईल आणि जी की विषुवृत्त आहे विषुवृत्तावर फुगीर असलेली पाहायला मिळते. म्हणजेच की आपल्या पृथ्वीचा आकार हा कसा आहे? तर जिओइड आहे. मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, आपल्याला लक्षात घ्या. चला, जिओइड पृथ्वीचा आकार आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपल्या या व्हिडिओमधला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, धुके, विजा किंवा त्यानंतर पाऊस असेल, पर्जन्य, ढग असतील, हे जे काही नैसर्गिक घटना आहेत तर ते वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आपल्याला बघा घडताना दिसून येतात? तर तपांबर हा थर लक्षात घ्या, ज्याला आपण ट्रोपोस्फिअर बी म्हणतो. तपांबर लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला सर्वात भूपृष्ठालगत आढळणारा हा थर पाहायला मिळतो आपल्याला, तपांबर. पुढचा प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये आहे बघा, वारा म्हणजे काय? लक्षात घ्या मित्रांनो, वारा कशाला म्हणायचं? प्रश्न महत्त्वाचा बनतो. तर हवेचे विस्तृत क्षेत्र याला आपण काय म्हणायचं? तर वारा म्हणायचं. हवा जेव्हा विस्तृत होते तेव्हा त्याला आपण त्या क्षेत्राला काय म्हणायचं? तर हवेच्या विस्तृत क्षेत्राला वारा म्हणतात. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी आपल्या व्हिडिओमधला एक शेवटचा प्रश्न असणार आहे संभाव्य प्रश्नामध्ये. तर जगातील सर्वात मोठा पृथ्वीगोल कोठे आहे? तर अमेरिकेतील यार्मत या ठिकाणी हा पृथ्वीगोल पाहायला मिळतो आपल्याला. कुठं आहे? तर USA मध्ये आहे. USA लक्षात घ्या, प्रश्न महत्त्वाचा. यार्मत USA मध्ये यार्मत या ठिकाणी आपल्याला हा पृथ्वीगोल असलेला दिसून येतो मित्रांनो. आणि या पृथ्वीगोलाचं नाव काय आहे? तर आर्था असं या पृथ्वीगोलाचं नाव आहे. जगातला सर्वात मोठा पृथ्वीगोल कोणता? असाही प्रश्न येऊ शकतो. तर आपल्याला बघायचं उत्तर काय असणार आहे? तर आर्था असणार आहे. तर मित्रांनो, हे होते आपल्या या व्हिडिओमधील संभाव्य भूगोल या विषयातील काही प्रश्न. तर आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून आपल्याला बघा या ठिकाणी असेच आगामी काही व्हिडिओ पाहता येतील जे की आपल्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असतील. माझ्या आजपर्यंतच्या संपूर्ण अनुभवातून हे व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच मी पोचवणार आहे. तर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी ऑल जे काय बघा नोटिफिकेशनसाठी महत्त्वाचं असणारं ऑल बटन त्या ठिकाणी काय करायचं आपण? तर प्रेस करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबून आपण या ठिकाणी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मित्रांनो, चालू घडामोडी असतील किंवा स्टॅटिक जी के असेल, ह्या आपण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करत राहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.